आई ऐकण्यात देव खंडाळ्याला वंदन करून मी दुर्गेश भाई तुम्हा सर्वांचं आपल्या मी हाय मध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हजारो खाद्य संस्कृतींचा खजिना दडलेला आहे. बस तो फक्त आपल्याला शोधता आला पाहिजे. मग तो आता शोधणार कसा, शोधण्यापेक्षा तो बनवणार कसा हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपण कधी रस्त्यावरून गेलो तर तिथल्या स्टॉलवरती बनवलेल्या पदार्थांचा प्रत्येक आस्वाद आणि प्रत्येक पदार्थांचा एक एक घास आपण अनुभवलेला असेल आणि नक्कीच त्या डिशेस पण तेवढ्याच आपल्याला पसंतही पडल्या असतील. पण कधी आपण गल्लोगल्लीमधून जात असताना त्याच पदार्थांचा आस्वाद आपल्याला अधिक तृप्त करून जातो. का माहिती आहे? कारण त्या पदार्थांना एक टच लाभलेला असतो घरगुतीचा. मग अशा घरगुती पदार्थांना आपण या मी आय कोळीच्या माध्यमातून बाहेर काढणार आहोत. याच गल्लीमधील एक प्रसिद्ध डिश आपण आज पाहणार आहोत, गल्ली मटण. पाहूया आपल्या गल्ली मटणसाठी लागणारं साहित्य आपल्याजवळ काय काय आहे. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो बकऱ्याचे मटण, 1 टेबलस्पून धने, 5 लवंगा, 9 ते 10 काळी मिरी, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून जिरे भाजण्यासाठी, 1 टेबलस्पून जिरे वाटण्यासाठी, 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, अर्धा तुकडा जावेत्री, 1 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 1 इंच दालचिनी, 2 टेबलस्पून आलं लसूण आणि क्रश केलेली मिरची, तळण्याकरिता 15 ते 20 लसूण पाकळ्या, 3 मोठे कांदे काप केलेले, 15 ते 20 पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ. चला, साहित्य तर आपण नोट डाऊन केलेलं असणार. आता लगेच आपण तयारीला लागूया. सुरुवातीला आपल्या गल्ली मटणसाठी लागणारा सुका मसाला जो आहे तो आपण तयार करूया. हा जो गरम मसाला आहे तुम्ही हलकासा त्याच्यावरती रोस्ट करून घेतो. जावेत्री तुम्ही फक्त अर्धी टाकतोय. परतून घेऊया. परतत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून घ्या, कारण काय यातले काही बारीक पदार्थ आहेत ते जळण्याची शक्यता आहे. आता आपलं हे ऑलमोस्ट रोस्ट झालेलं आहे. आता सर्वात शेवटी आपण खसखस टाकणार आहोत, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे यात जे बारीक वापरले जाणारे पदार्थ आहेत ते खूप नाजूक आहेत, पटकन जळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे खसखस आपण शेवटी टाकतो. हलकी परतून घेऊया. आपलं आता हे परतून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि याला पाट्यावरती काढून घेऊया. मी अर्धी वाटी सुकं खोबरं अगोदरच भाजून घेतलेलं आहे. अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी नाही, ही अर्धी वाटी. हे देखील आपण हे सुकं खोबऱ्या पाट्यावरती टाकणार आहोत आणि ह्याला जाडसर वाटून घेणार आहोत. आता पाट्यावरचं वाटण तुम्हाला काय सांगायलाच नको, याची टेस्ट कशी असणार आहे. चला, आपला मसाला आता रेडी झालेला आहे. त्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपण याची दुसरी स्टेप करणार आहोत. मी इथे 3 मोठे चमचे तेल टाकत आहे. चांगलं मस्तपैकी तापवून घ्यायचं आणि तेल तापल्याच्या नंतर माझ्याजवळ काहीतरी 15-20 पाकळ्या आहेत लसणाच्या. त्या मी इथे खरपूस म्हणजे साधारण 40 to 45% पर्यंत आपण त्यांना कुक करून घेणार आहोत. त्या आपण टाकूया. परतत राहायचं. आता हे आपलं मस्तपैकी खरपूस तळून झालं आहे लसूण. यांना आता आपण काढून घेऊया.
आता याच तेलामध्ये आपण कांदा 90% ला कुक करून घेणार आहोत. परतून घेऊया. आपला कांदा आता पूर्णपणे तयार आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे 2 टेबलस्पून आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. मिरच्या मी इथे 4 घेतलेल्या आहेत. 4 डार्क हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. झाल्यावर यामध्ये थोडीशी फोडणीसाठी कोथिंबीर टाकूया. त्यानंतर 1 छोटा चमचा टीस्पून हळद, आता यामध्ये वेळ आली आहे आता मटण टाकण्याची. मिक्स करून घेऊया. आता याला आपण 15 मिनिटं वाफेवरती शिजू देणार आहोत आणि फक्त 15 मिनिटांमध्ये 2-2, 3-3 मिनिटांनी आपण याला परतत राहणार आहोत, कारण आपलं ते मटण खालून लागलं नाही पाहिजे. 5 मिनिटं झालेली आहेत. 2 मिनिटं सांगितलं, 5 मिनिटं झालेली आहेत. पाहूया. सुगंध इतका भारी सुटला नाही. परतून घेऊया. यात आपण आता मीठ घालून घेऊया, कारण मस्तपैकी त्याच्यामध्ये मिक्स होईल मीठ आणि चांगल्या प्रकारे लागून येईल. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावरती यावर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवणार आहोत. 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण ओपन करूया. एकदा आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. म्हणजे आपण वाटण वाटलेलं आहे पाट्यावरती, ते आपण यामध्ये टाकून घेऊया. एक छोटंसं सांगायचं राहून गेलेलं आहे. तुम्ही मसाला वेलची म्हणजे जी मोठी वेलची असते ब्लॅक कलरची, ती मोठी असेल साईजने तर ती अर्धी घ्या, किंवा त्यापेक्षा जर लहान असेल साईजने छोटी ती घेतली तरी चालेल, कारण तिचा फ्लेवर खूप डार्क असतो, त्यामुळे आपल्याला तेवढा फ्लेवर नाही पाहिजे. छोटी असली बस आहे. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावरती आपल्याजवळ जी पुदिन्याची पाने आहेत ती देखील आपण टाकूया आणि पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. आता पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून याला ऑलमोस्ट आपण 15 मिनिटापर्यंत कुक करून घेणार आहोत, कारण आपण जे वाटलेला पाट्यावर वाटलेला जो मसाला आहे तो पूर्ण मासाच्या कणामध्ये चांगला मुरला पाहिजे आणि त्याच्यानंतर जी येणारी टेस्ट आहे ना, एक नंबर. 15 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपण. मटण एकदम मस्त प्रकारे शिजलेलं आहे. टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे झालेलं आहे.
कोणाला जर घरी इम्प्रेस करायचं असेल तर ही रेसिपी आजच ट्राय करून पहा. एकदम भन्नाट रेसिपी आहे. मी आता याची एक सुंदर प्लेटिंग तयार करून घेतो. आता सर्वात शेवटची स्टेप आहे. सगळं काही झालेलं आहे. जे मी भाजण्यासाठी जिरं घेतलं होतं ते आपण भाजून घेऊया. थोडं करपलं काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण का आपल्याला थोडं करपलेलंच पाहिजे. टॉस करून घेऊया. जिरं आपलं तयार आहे. याला आपण पाट्यावरती काढून घेऊया. यावरती आता ही भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकूया. सोबत अगोदर आपण ज्या लसूण पाकळ्या तळलेल्या होत्या त्या देखील आपण टाकूया याच्यावरती. वा. त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, जास्त नाही, फक्त थोडीशी टाकायची. आणि हा पुदिना आपण इथे बसवूया. आहे की नाही एकदम डेलिशियस आणि एकदम अँटिक रेसिपी. मला खात्री आहे आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्याबरोबर नक्की एन्जॉय केला असणार. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि आपल्या सर्वांचा मी आहे कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या छान छान रेसिपीचे फोटो तुम्ही मला इंस्टाग्राम किंवा ट्विटर आणि फेसबुकवरती पाठवू शकता. आपण ते नक्की पोस्ट करू. पुन्हा एकदा छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आई एकविरा देवान देव खंडाला वंदन करून मी दुर्गेश बोरी तुम्हा सर्वांचं मी आहे कोळीमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ठरल्याप्रमाणे आजही आपण अशीच एक तुमच्या आवडीची आणि इथल्या कोळीवाड्यामध्ये सर्रास खाल्ली जाणारी एक यमी रेसिपी पाहणार आहोत. मटन किमा. दिवस कोणताही असो, अस्सल खवयांना फक्त निमित्त लागतं अशा डिशेसवरती ताव मारण्यासाठी. असो, पटकन आपण कृतीकडे वळूया. तत्पूर्वी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहूया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो मटन किमा, 2 लहान टोमॅटो बारीक काप केलेली, 1 मोठा कांदा बारीक काप केलेला, सिक्रेट कोळी मसाला 3 चमचे, 1 चमचा हळद, 2 चमचे आले लसूण आणि मिरची कोथिंबीरची पेस्ट, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. चला, साहित्य तर आपण पाहिलंच असेल. लगेच आता आपण तयारीला लागूया. आपण साधारण 3 चमचे तेल टाकून घेऊया आणि चांगलं तापवून घेऊया. तेल चांगलं तापल्यावर यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत. मी इथे 1 मोठा बारीक चिरलेला कांदा कापून घेतलाय. कांदा लालसर रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लालसर रंगापर्यंत परतून झाल्यावर यामध्ये आपण हिरवी पेस्ट टाकूया. या हिरव्या पेस्टमध्ये मी 2 मिरच्या, 1 इंचाचं आलं, थोडी कोथिंबीर आणि 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे पण यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. आपली हिरवी पेस्ट आता चांगली परतून झालेली आहे. आता यामध्ये आपण हा खिमा टाकून देऊया. खिमा देखील या वाटणामध्ये आपल्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. आता आपण पाहू शकता खिमा या पूर्ण वाटणामध्ये एकजीव झालेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनटं वाफेवरती शिजू द्यायचं आहे. आपले 10 मिनटं झालेले आहेत. बघूया. वा, एकदा परतून घेऊया. वाफेवर शिजवत असताना ह्याच्यामध्ये हलकं पाणी सुटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲडिशनल पाणी टाकावंसं लागेल असं मला वाटत नाही आहे.
यात आपण आपले सुके मसाले टाकून घेऊया। इथे 1 चमचा हळद टाकतोय, साधारण 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला आपला मिक्स करून घेऊया। हळद आणि आपला कोळी मसाला एकदम मस्त आता एकजीव झालेला आहे। यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून देऊया। मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत लहान। तुम्ही या जागी एक अख्खं मोठं टोमॅटो घेतलं तरी चालेल। मी ते 2 लहान घेतलेले आहेत। टोमॅटो मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपण भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट घेतलेली आहे। यामध्ये फक्त भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे। मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे सर्व मसाले आणि मीठ या खिम्याला एकदम मुरमुरून लागेल। आता याला पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि टोमॅटो अगदी गळेपर्यंत आपण याला शिजू देणार आहोत। पाहूया आपला मटण किमा झाला की नाही। आपला किमा आता रेडी झालेला आहे। यावरती आपण शेवटची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊया आणि लगेचच आपण हे प्लेटिंग करून घेऊया। आहे की नाही साधी सोपी आणि अगदी कमी वेळात तयार होणारी डिश। लवकरच ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया मला नक्की कळवा। आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा। पुढच्या वेळी अशाच एका छानशा रेसिपीसह लवकरच भेटूया। आई एकविरा देवीला आणि देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश भोई तुम्हा सर्वांचं मी हाय कोळीमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, श्रावण मास संपले आणि आपले लाडके गणेशोत्सव सुद्धा मोठ्या धूमधडाक्यामध्ये आणि जल्लोषामध्ये पार पडले। श्रावण मास ते गणेशोत्सव या कालावधीमध्ये पंचपक्वान्न आणि मिष्टांचे सेवन करून करून संपूर्णपणे सर्वच खवये अगदी थकून गेले असते, आहे का? म्हणूनच आज पुन्हा या कोळीवाड्यातली एक स्पेशल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजची रेसिपी आहे कोळी मटन मसाला। तर बघूया आपल्या या मटन मसाल्यासाठी काय काय साहित्य आहे ते। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 1 किलो बकऱ्याचे मटण, 1 छोटी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 1 मोठी वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पेस्ट, 4 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, 2 चमचे हळद, 1 मोठी वाटी पातळ चिरलेले कांदे, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 मोठी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। मी इथे कढईमध्ये सुरुवातीला 2 चमचे तेल गरम करत ठेवलेले आहे। त्यानंतर आपण हा जो पातळ चिरलेला कांदा आहे अगदी तांबूस रंगापर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। आपण यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपला कांदा लवकर शिजून येईल। आता आपला कांदा पूर्णपणे गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यात आपल्याला 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकायची, 2 मोठे चमचे।
मी ते आलं लसणाची जी पेस्ट आहे ती अगदीच बारीक नाही करून घेतलेली आहे, तिला थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. कारण का जेव्हा ही डिश म्हणजे पोळी मटण मसाला ही डिश जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा त्याचा जो बारीक बारीक कण जो आलं लसणाचा आहे तो जेव्हा दाताखाली येतो ते खायची एक वेगळीच मजा असते. चला आपलं हे आता परतून झालेलं आहे व्यवस्थित. आता यात आपण हळद आणि आपला पोळी मसाला टाकूया. आता यामध्ये 4 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा आहे. 1 2 4. आता हा मसाला पूर्ण या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. हा मसाला जेव्हा तुम्ही तेलामध्ये टाकणार तेव्हा त्याला परतताना जो सुगंध सुटतो ना त्याच्यामध्ये तुमचं मन तृप्त होऊन जाईल. मसाला आता परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण लगेच मटण टाकूया. हे मटण आता या मसाल्यामध्ये चांगले आता एकजीव करून घेऊया. मटण पूर्णपणे मसाल्यामध्ये या चांगलं परतून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला 2 चमचे तेल यासाठी टाकलं होतं कारण का मटणाच्या मांसामधून आणि हाडामधून सुद्धा तेल सुटते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सुरुवातीला थोडं तेल टाका. आता आपण हे मटण 10 मिनिटं वाफेवरती शिजवण्यासाठी ठेवूया. बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजलेलं आहे. आपलं मटण आता बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये हे जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत ते टाकूया. आणि सुरुवातीला थोडी कोथिंबीर टाकूया म्हणजे त्याचा वास पूर्णपर्यंत मटणामध्ये मुरेल. या मसाल्यात आता हे टोमॅटो आणि कोथिंबीर आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यावर आपण पुन्हा झाकण ठेवूया. चला बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजलेलं आहे. मटण थोडं एक 70% शिजत आलेलं आहे. आपल्याला तिथपर्यंत शिजवायचं आहे कारण वाटण टाकल्याच्या नंतर आपण पूर्णपणे त्याला शिजून घेणार आहोत. आता यात आपण जे आपलं भाजलेलं सुकं खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकूया. साधारण 1 वाटी टाकायचं आहे. पुन्हा आपली जी उरलेली कोथिंबीर आहे ती आपण वरून टाकणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. लक्षात ठेवा आपण कांदा शिजवताना थोडंसं अगदी मीठ टाकलेलं तेव्हा सांभाळून मीठ टाकायचं आहे. जर तुम्हाला आवश्यकता असेल तरच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, नाहीतर मटणातून सुद्धा बरंच पाणी सुटतं आपण पाहू शकता. आणि आपण इथे जास्त पाण्याचा वापर करणार नाही आहोत कारण का मटण मसाला म्हटल्याच्या नंतर थोडं थिकनेस आणि पातळ याचं दोन्ही कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं आहे. आता पुन्हा एकदा सर्व मसाले मिक्स झाल्याच्या नंतर हे मटण आपण 10 मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. म्हणजे आपले पूर्ण मसाले त्याच्यानंतर वाटण आणि मटण हे पूर्णपणे एकदम शिजून निघेल. चला बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजलेलं आहे.
आपला पोळी मटण मसाला एकदम तयार झालेला आहे। तुम्हाला सांगते, घरान कवा आज बापूस नसला तर ऐसा एकदा आयटम बनवायचा ना देवाचा, नाही तुमचा आज बापूस खुश झाला तर माझा ना दुसरा। मी आता या पोळी मटण मसाल्याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आणि एक सुंदरशी कटिंग करून घेतो। बघितलं किती साध्या सोप्या पद्धतीने आजची रेसिपी झाली। मी या रेसिपीचा पूर्णपणे आनंद घेतो आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। आणि आजच्या रेसिपीचा तुम्हाला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश तुम्हाला सर्वांचं मी हाय कोळीमध्ये मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजही आपण अशीच एक डेलिशियस आणि यमी रेसिपी पाहणार आहोत, व्हेज फ्राय। पाहूया आजच्या रेसिपीसाठी लागणारं आपल्याजवळ साहित्य काय काय आहे। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 2 बकऱ्याचे भेजे, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धा इंचाचे आले, 1 हिरवी मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 चमचा हळद, 2 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, 1 चमचा लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ। साहित्य तर आपण पाहिलं असेल, चला मग लगेच कृतीकडे वळूया। सर्वप्रथम आपल्याला एक हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची। त्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंचाचं आलं टाकत आहे, 1 हिरवी मिरची मोठी घेतलेली आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या। आपली हिरवी पेस्ट आता तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये आपण ही हिरवी पेस्ट काढून घेऊया। त्यामध्ये 1 चमचा हळद टाकूया, 2 चमचे आपला ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस। हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आपलं आता हे मस्त की चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे, एकजीव पण झालेला आहे। यामध्ये आता आपण हे भेजे टाकूया। हा मसाला आता भेजेला संपूर्णपणे लागला पाहिजे, म्हणून आपण ह्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेऊया। आणि हलक्या हाताने करायचं, कारण भेजा हा खूप अगदी नाजूक असतो। आपला मसाला तर पूर्णपणे ह्याला लागलेला आहे। आपण ह्याला आता 30 मिनिटापर्यंत मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया। भेजे मॅरिनेट झाल्याच्या नंतर मी इथे 3 चमचे तेल तापवून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये आता एक एक करून हे भेजे सोडायचे आहेत। हा उरलेला मसाला देखील मी ह्याला लावून घेतो। आता यावर आपण झाकण देऊन याला कव्हर करणार आहोत आणि गॅसची आच एकदम स्लो ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर आपण झाकण ओपन करून याची दुसरी बाजू देखील फ्राय करून घेणार आहोत। अलगद याला असा उलटून घ्यायचा आहे। पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवूया। पाहूया झालं की नाही। वाह, दोन्ही साईडला 10-10 मिनिटं कुक करून झाल्याच्या नंतर
मस्तपैकी आपले भेजा फ्राय तयार आहेत। मी आता याची एक सुंदर प्लेटिंग तयार करून घेतो। पाहिलीत ना किती कमी वेळात आणि पटकन तयार झाली ही रेसिपी। मला माहितीच आहे तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार, म्हणून लवकरात लवकर भेजे आणायचे आणि पटकन ही रेसिपी तयार करून पाहिजे। रेसिपी तयार करून झाल्याच्या नंतर तुमचे छान छान फोटोग्राफ्स आणि कमेंट मला नक्की कळवायचे। तुम्हाला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा एका छानशा रेसिपीसाठी लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद। आज कोणी वाड्यात येईल वरात लगीन आहे दारात बायगो। आता कोळीवाड्यामध्ये हळद आहे म्हटल्याच्या नंतर त्या हळदीमध्ये धमाल तर होणार आणि ती हळदच काय ज्या हळदीमध्ये येऊन तुम्ही कोळी मालवाच्या हातचा झणझणीत मटण खाल्लं नाही होय मित्रांनो, त्या मटणाशिवाय त्या हळदीची संपूर्ण मजा अपूर्णच आहे असं म्हणता येईल। आज आपण अशाच हळदी स्पेशल मटणाची रेसिपी इथे पाहणार आहोत, पण तत्पूर्वी त्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहून घ्या। आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे अर्धा किलो बकऱ्याचे मटण, 2 कांदे स्लाइस मध्ये काप केलेले, 1 मोठं बटाटा मध्यम काप केलेलं, 2 इंचाचे आले, 15 लसूण पाकळ्या, 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, 2 ते 2.5 चमचे सिक्रेट कोळी मसाला, 1 टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ। आई एकविरा देवीला देव खंडेराला वंदन करून मी दुर्गेश बोल तुम्हा सर्वांचं आपल्या मी हाय कोळी मध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, साहित्य तुम्ही नोट डाऊन केलं असता पटकन आपण कृतीकडे वळूया, कारण आजची रेसिपी छान भारी होणार आहे आणि अशा भारी रेसिपीसाठी विलंब करून थोडा चालेल। पटकन आपण कृतीकडे वळूया। सुरुवातीला मी इथे 3 ग्लास पाणी मोठ्या आचेवरती गॅसच्या मोठ्या आचेवरती तापत ठेवलेलं आहे, ते आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे। या पाण्याचा रोल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो, पण जोपर्यंत हे आपलं पाणी उकळत आहे तोपर्यंत आपण आलं लसूण आणि मिरची ही पाट्यावरती क्रश करून घेऊया। चला, आपला आलं लसूण आणि मिरची मस्त की बारीक क्रश झालेलं आहे। आपलं पाणी चेक करूया, पाण्याला देखील मस्त उकळी आलेली आहे। आता आपण दुसऱ्या स्टेप कडे वळूया। आपलं भांडं मस्त की तापलेलं आहे। आता यामध्ये आपण 3 चमचे तेल तापून घेऊया आणि कांदा आपला मस्त की गोल्डन रंगापर्यंत परतून घेऊया। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, स्लाइस मध्ये कट करून परतून घेऊया। आपला कांदा आता पूर्णपणे परतून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण क्रश केलेली पाट्यावरती आलं लसूण आणि मिरची आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊया, परतून घेऊया। साधारण 1 मिनिट परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हळद आणि आपला सिक्रेट कोळी मसाला टाकून घेऊया। 1.5 टीस्पून हळद, आपला सिक्रेट कोळी मसाला टाकूया। सिक्रेट कोळी मसाला साधारण आपण 2 ते 2.5 चमच्यापर्यंत टाकणार आहोत। परतून घेऊया। परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आता आपण मटण टाकूया। मिक्स करून घेऊया।
मटण मसाल्यामध्ये पूर्ण एकजीव झाले पाहिजे। परतून झाल्याच्या नंतर मगाशी जे मी थोड्या वेळापूर्वी पाणी उकळून घेतलेलं आहे त्याचा आता रोल आहे, हे आपल्याला पाणी थोडं थोडं करून यामध्ये सोडून द्यायचं आहे। मिक्स करून घेऊया। वा, आत्तापासूनच सुगंध याचा भारी सुटायला लागलेला आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिटं आपण याला वाफेवरती शिजू देणार आहोत। आणि हे जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं वाटण आहे याला लागणार आहे ते आपण पाट्यावरती वाटून घेऊया। भाजलेलं सुकं खोबरं घेऊया, कोथिंबीर आपण याला एकदम पातळ वाटून घेणार आहोत। आता आपलं हे वाटण पूर्णपणे तयार आहे, याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। चला, आपलं वाटण तर वाटून तयार झालेलं आहे, बघूया आपलं मटण कुठपर्यंत शिजलेलं आहे। वा, एक नंबर सुगंध सुटलेला आहे। थोडं मिक्स करून घ्यायला। आता हे वाटण आहे ते आपण या मटणामध्ये टाकून घेऊया। मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपण लगेच बटाटे टाकून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्याच्या नंतर आपलं जे उरलेलं गरम पाणी आहे थोडं ते आपण यामध्ये ग्रेव्हीसाठी टाकून देऊया। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता या मटणाच्या रश्श्याला आपल्याला किमान 15 मिनिटे याला असंच ओपन मध्ये झाकण न ठेवता उकळ काढायची आहे, कारण आपण अगोदर 10 मिनिटे त्याला वाफेवरती शिजवून घेतले, त्याच्यामुळे जे मटणाचा मांस आहे ते अगदी नरम झालेलं आहे अर्ध। आणि आता जे बटाटे टाकलेले आहेत आणि भाजलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे हे पूर्ण या मटणाच्या रस्स्यामध्ये एकजीव होणार आहे आणि त्यानंतर आपलं हळदी स्पेशल मटण एकदम खायला रेडी होणार आहे। लग्नसरीतली हळद म्हटली की इथला सारा कोळीवाडा अतिशय गजबजून गेलेला असतो। इथले कोळी बांधव अतिशय उत्साही आणि प्रफुल्लित असतात। लगीन घरातील मांडव हा झेंडूच्या तोरणाने लखलखून गेलेला असतो। मग सुरुवात होते ती इथल्या ढवलारींपासून। ढवलारीण म्हणजे इथल्या कोळीवाड्यात लग्नाच्या दिवशी पारंपरिक गीते म्हणणारी आजी। मग सायंकाळी बेत आखला जातो तो मटणाचा। एका बाजूला अंगणामध्ये चुलीवरती मटण शिजत असतं आणि दुसऱ्या बाजूला कोळी गीतांच्या धूमधडाक्यामध्ये आणि बँडबाजीच्या गजरामध्ये लहान मोठ्यांचा सगळ्यांच्याच पाठ थिरकायला लागतो। मग हा प्रत्यक्ष अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एकदा तरी कोळ्यांच्या हळदीला जरूर यावं लागेल किंवा ही रेसिपी आजच घरी ट्राय करावी लागणार आहे। चला, आपली 15 मिनिटे झालेली आहेत आणि आपल्या मटणाला छान अशी उकळी देखील आलेली आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती आपण टाकून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर, चला आपला कोळी स्पेशल हळदी मटण रेडी झालेलं आहे। मी आता या मटणाची एक सुंदर अशी एक प्लेटिंग तयार करून घेतो। चला
आजच्या लग्न सरीतली हळदी स्पेशल मटन रेसिपी तर तयार झालेली आहे. आता ही रेसिपी तुम्ही नक्कीच लवकरात लवकर ट्राय करा आणि तुमचे छान छान फोटोग्राफ्स, तुम्हाला आलेला अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुमची आमची मैत्री असे निरंतर राहण्यासाठी आता तुम्ही मी हाय कोळीला फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकता. अशाच एका छान आणि सुंदर रेसिपीचा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आई एकीकडे देवीला देव खंडेरायाला वंदन करून मी दुर्गेश भोईर तुम्हा सर्वांचं मी हाय कोळीमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, काही दिवसातच गटारी येत आहे. बऱ्याच जणांनी असे मस्तपैकी झणझणीत असे पदार्थांचे प्लान आखले असतील. यंदा काहीतरी गटारी जोरात होऊन जाऊन मी हे तुमच्यासाठी अशी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहे. कोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा. तर बघूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे बकऱ्याचे पाय, आलं लसणाची पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, हळद, ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला, कोथिंबीर, लवंगा, दालचिनी, काळी मिरी, भाजलेलं सुकं खोबरं आणि चवीनुसार मीठ. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलंच असेल, तर चला आपण कृतीकडे वळूया. मी इथे बकऱ्याचे पाय वापरलेले आहेत. या पायांना मी भाजून त्यांची केस साफ करून त्यांना मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे आपल्याला पीसेस करायचे आहेत. साधारण आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुकडे करून झाल्याच्या नंतर आपण हे पाय पूर्णपणे आपण शिजवून घेणार आहोत. तर मी ते हे पाय हे शिजवण्याकडे ठेवतो. आता यात आपण पाणी टाकूया. पाणी टाकून झाल्याच्या नंतर ह्याला किमान 3 ते 3.5 तास मंद आचेवरती एकदम उकळून घ्यायचा. त्याचा पूर्ण हाडांचा लावा आपल्याला काढून घ्यायचा आहे. पूर्ण हा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. पाय शिजत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. कोथिंबीर घेऊया. त्यानंतर मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेत आहे. भाजलेलं सुकं खोबरं घेऊया. त्यानंतर या रस्स्याला जास्त करून लवंग, काळी मिरी आणि दालचिनी ह्याचा फ्लेवर जास्त असतो. तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपला तर कोळी मसाला आहेच, पण आपण थोडा अजून त्याच्यामध्ये जास्त फ्लेवर वाढवणार आहोत. 2 दालचिनी घेऊया, 9-10 काळी मिरी, 7 ते 8 लवंगा. ह्याची आपण आता एक बारीक पेस्ट तयार करून घेऊया, म्हणजे ते वाटण तयार करून घेऊया. आपलं वाटण मस्तपैकी तयार झालेलं आहे. आता 3 तास झालेले आहेत. बघूया आपण आपले पाय कुठपर्यंत शिजत झालेले आहेत. वा, एकदम मस्तपैकी शिजलेले आहेत. त्यातून मस्तपैकी एक लावा पण निघालेला आहे. हाडांचा एकदम पूर्ण ज्यूस पण निघालेला आहे त्याच्यातून. आता पाय पूर्णपर्यंत शिजून झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया आणि या स्टॉक मधून आपण पाय वेगळे करून घेऊया आणि त्याचा स्टॉक वेगळा करून घेऊया. पाय आता मस्त एका बाजूला वेगळे करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया. आपली कढई तापल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये फक्त 2 टेबलस्पूनच आपण तेल वापरणार आहोत, कारण पायांच्या हाडांपासून पण तेल सुटलेलं आहे. तेल आपलं मस्तपैकी तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. आलं लसणाची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊया. आपली पेस्ट आता परतून झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहोत. 2 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला. मसाला चांगला आलं लसणाच्या पेस्टमध्ये परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला परतून झाल्याच्या नंतर त्यात आपण हे तयार झालेलं वाटण टाकणार आहोत. वाटण देखील संपूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आपला मसाला आता चांगल्या प्रकारे भाजला आहे. यातून तेल देखील सेपरेट झालेलं आहे. आता आपण जे शिजवून घेतलेले पाय आहेत ते आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. पाय चांगल्या मसाल्यामध्ये घोळून घेऊया. हा मसाला पूर्णपणे पायांना मस्तपैकी लागला पाहिजे. आपले आता पाय मस्तपैकी साधारण 5 मिनिटापर्यंत परतून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये जो ह्याच्या पायासोबत जो शिजलेला जो स्टॉक आहे पायाचा
तो आपण ह्यामध्ये टाकून देऊ। सर्व मिश्रण घोळून घेऊया। आता याला आपल्याला 2 ते 3 चांगल्या प्रकारे उकळ्या काढायच्या आहेत। आपल्या रस्स्याला मस्तपैकी एक छान अशी उकळी आलेली आहे। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, किती मस्त एक थिकनेस आलेली आहे रस्स्याला आणि एक मस्त असा फ्लेवर सुटलेला आहे। एक नंबर। एक साधारण आपण अजून एक 5 मिनिटं याला उकळ काढणार आहोत आणि त्यानंतर आपला कोळी स्पेशल झणझणीत पाया रस्सा पूर्णपणे तयार झालेला असेल। सर्व मसाले आणि मीठ चेक करून घ्या। एक नंबर। मग यंदाची गटारी साजरी करा मस्तपैकी झणझणीत पायाच्या रस्स्याबरोबर। मी आता या पायाच्या रस्स्याला मस्तपैकी सर्विंग बाउल मध्ये काढून घेतो।